आजच्या या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान्य हरिभक्त परायण महाराजांनी मनोगत व्यक्त केलं। या पंढरपूर तालुक्याच्या कुस्तीला या ढारेवाग्यानं महाटाचीच नव्हे, गंगावीचीच नव्हे, अखंड 28 राज्य भारतातली नव्हे तर संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असं काम या खेड्याने केलंय। तो या गावचा केशव पवार थायलंड येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये भारताला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सोनं 1,62,000 रुपये तोळा झालंय आणि ते सोन्याचं मेडल या तालुक्याला आणि जिल्ह्याला मिळवून दिलं। बंधूंनो, मी धनाजी मधने पंढरपूर तालुक्यात सर्वात शेवटच्या टोकाचं गाव पूर्व दिशेला पुळजवाडी नावाचं गाव आहे। या गावातली काही माणसं तिथं आली असतील नसतील किंवा मी ह्या गावात अनेक वेळा कुस्ती कमिटीच्या माध्यमातून आलोय। माता भगिनी समोर बसलेल्या आहेत, अनेक जण कुस्तीच्या क्षेत्रात फिरणारी माणसंच मला ओळखत असतील, कारण त्या व्यतिरिक्त मी कुस्तीच्या व्यतिरिक्त कुठल्या व्यासपीठाला दिसणार बंडूनानं सांगितल्याप्रमाणे प्रणव मारक रोज उद्घाटनाच्या प्रसंगी कुस्ती मैदानाला असतात। विश्वासदादा, भारत देशातला सर्वात मोठा वस्ताद आता सध्याच्या स्थितीला कोण आहे तर केशव पवारचा वस्ताद विश्वासदादा हरगुले। आताच्या सध्याच्या स्थितीला मी 15 वर्ष कॉमेंट्रीत आहे आणि 10 वर्ष कोल्हापूरला होतो। मी धनाजी मधने कुस्ती क्षेत्रात माझे वस्ताद इथं महेंद्र देवकोते बसलेले, हात टेकलं की 1000 जोर मारलेला मी पैलवान आहे प्रणव दादा। पण सोलापूर जिल्ह्यातनं एकदाही माझी निवड झालेली नाही, एकही ढाल माझ्याकडे नाही, एकही गदा माझ्याकडे नाही। विश्वास दादा 2010 ला मी कुस्तीतनं निवृत्त झालो। ही व्यासपीठावर बसलेल्या प्रणितला माहिती आहे, सुनील पैलवानला माहिती आहे, प्रकाश बनकर काय लहान होते, दादा धोत्रेला माहिती आहे, भीमाप्पाला माहिती आहे मी पैलवान काय होतो। महाटातली एकही तालीम ठेवली नाही, त्या तालमीतला मी पैलवान पाडला नाही, पण एकही माझ्याकडे शशिकही नाही गदाही नाही। केशव पवारनं जे मिळवलंय का ते भारतातलं अप्रतिम मिळालं आहे। ते जगात गंगावेश तालमीला उत्तम सरांनी सांगितलं, आमच्या तालमीला सुद्धा मिळालं नाही। ही रुटीन लावली केशव पवारनं, पण केशव पवारला मिळत असताना शेदू भाऊनं सांगितलं, बंडूनानानं सांगितलं, महाराजांनी सांगितलं की माझ्या केशवला जीवनामध्ये उघड पडू देऊ नका। त्यानंतर निवृत्त आल्यानंतर इथं सर्वात मोठा माणूस व्यासपीठावर कोण बसलाय तर प्रणव दादा बसले। तुम्ही वयानं लहान असला तरी ज्या टोपल्यामध्ये भाकर आहे ती भाकर वाढणारा माणूस जर कर्णासारखा असला, कर्ण हा जन्मताच कवच कुंडली घेऊन आला होता आणि ज्याचं अन्न संकटाच्या काळामध्ये दुर्योधनाचं खाल्लं होतं। कोणी खाल्लं होतं तर कर्णानं खाल्लं होतं। कुंतीची 6 मुलं, महाराज 6 मुलात सुतपुत्र म्हणून कर्णाला अक्क हस्तिनापूर नगरी विनवत होतं, त्यावेळा दुर्योधनानं आधार दिला होता। ही माणसं सत्याच्या मार्गाने आहेत, भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूने आहेत त्या बाजूने 100% सत्याचा मार्ग आहे, कर्णाला माहिती आहे। पण अन्न घातलं होतं दुर्योधनानं, म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत मी लढेल, पण मी दुर्योधनाचीच बाजू घेऊन मरेल। कवच कुंडली होती, कवच कुंडली सुद्धा मित्रासाठी काढून दिली। त्यामुळं जीवनामध्ये वाढप्या जर आपला जवळचा असला, जीव घालणारा माणूस जर आपला असला तर 100% पोट भरून जेवण मिळतं। प्रणव दादा, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकताय, जयकुमार गोरे साहेबांच्यापर्यंत पोहोचू शकताय, क्रीडा मंत्र्यापर्यंत पोहोचू शकताय। कवी कुसुमाग्रजी एका ठिकाणी म्हणतात, एक कविता सांगतो मी, बोलण्यासारखं भरपूर बोलूनच गेलोय अगोदर। ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई धावून आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पाहुणी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडी ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत गवांतो आहे। केशाकडे हात जाताच प्रणव दादा, केशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा केशव पवारला एकटेपणा वाटू देऊ नका। केशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढमना प्रणव दादा, फक्त लढमना। भविष्यामध्ये या प्रकाश बनकरची, माऊली जमदाडेची तालमीतली स्वयंपाक सकाळी 7 ला थंडाई करणं, स्वयंपाक करणं, माझा बाप दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जातोय, माझी आई दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते, मोलमजुरी केल्याशिवाय घरात चूल पेटत नाही। घरनं जर महिन्याला शिदू भाऊ 15,000 रुपये पाठवायचे म्हणलं तर फार अवघड गोष्ट आहे। केशव पवार 12 वर्ष कोल्हापूरच्या तालमीत राहतोय, मला माहिती आहे। कोल्हापूरला राहायचं आहे म्हणल्यानंतर सुनील शेवतकर पैलवान, तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला कसलाच त्रास झाला नाही। माझ्यासारख्या गरीबाला, समाधान घोडकेसारख्या गरीबाला किती त्रास कोल्हापुरात राहताना होतोय। मैदानाला गेल्याशिवाय सुहास सोलच तालमीत पेटत नाही। तालमीमध्ये आमच्या काळात स्टो होता, आता गॅस आलाय, बदाम झाले 850 रुपये किलो, बोकडाचं मटण 850 रुपये किलोच्या आसपास गेले। परंतु दादा तुम्ही खात नाही म्हणून तुम्हाला काय त्यात
तुम्हाला मी बोलणार नाही, पण ही जी माणसं आहे ती सर्व महाराज तुम्ही म्हणताल नाही तर आम्हाला त्याकडे वळता तुमच्याकडे काही येत नाही मी, पण इथं 80% माणसं मांसाहारी माणसं आहेत. पैलवानकीत असणार तर 100% 95% एखादाच योगेश्वर दत्तासारखा पैलवान हा शाकाहारी असतो, सुशील कुमार सारखा एखादाच पैलवान शाकाहारी असतो. त्यामुळं पूर्ण मांसाहारी पैलवान असतात आणि त्यामुळं बदाम 850, देशी कोंबडीचा अंड कोण 10 रुपये आत देत नाही हो. त्यामुळे खर्च जर येतोय तर 15 ते 20 हजार रुपये येतोय. त्यामुळे केशव पवार सारखा पैलवान, प्रकाश बनकरनं खुराक खाताना माझ्या पेटीमध्ये किती सफरचंद 200 रुपये किलो असू द्या, मोसंबीचं ठिकाण किती भारी आणू द्या, तू एवढ्या मोसंब्या का खाल्ल्या, तू एवढं सफरचंद का खाल्लं, तू एवढीच बिर्याणी का खाल्ली. केशव पवार बारकाय म्हणून तुम्हाला वाटतं काय कमी खाते? खायला मोठा माणूस बी तेवढाच खातोय आणि बारका माणूस बी तेवढाच खातोय. प्रत्येकाचं पोट तेवढंच आहे, फक्त प्रकृती भगवंताने तेवढी दिली आहे. बरोबर आहे का? तुम्ही आई बाप कधीच म्हणणार नाही की लेकराला माझ्या प्रवीणनं किती खाल्लंय, माझ्या केशवनं किती खाल्लंय. किती खाऊ द्या. तसा प्रकाश कधीच म्हणला नाही तो माझा भाव आहे, माझ्या चुलत्यानं मला पैलवानकीत फार मोठा खोराक खाऊ घातलाय, माझ्या बापानं खोराक खाऊ घातलाय, माझ्या भावानं खाऊ घातलाय. माझा भाव केशव पवार आहे, तुला किती खायचंय ती खा, पण भारत देशाला मिळेल आण. माझ्या विश्वासदादाचं स्वप्न साकार कर. या विश्वासदादानं हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं. प्रणव दादा, कोल्हापूरमध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये जवळजवळ 4 महिने पाऊस असतो. ही झाड आहे का शिदूभाऊ, या झाडावर सुद्धा शेवाळा येतोय कोल्हापूरला. आपल्याकडे याच वर्षी पाऊस जाणवलाय फक्त. जर वर्षी कोल्हापूरला 4 महिने एवढा पाऊस असतो. मी 10 वर्ष कोल्हापूर राहिलोय. गंगावेस तालमीला तर अगदी पाणीच लागलेलं असतंय. आणि कोल्हापूरला आपल्याकडे बिबट्या आता कळालाय आपल्याला. कोल्हापूरला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडला बिबट्या आणि हरण, हे वाघ, ही डुकरं, ही रानावनामध्ये रोज असतात आणि तिकडे रोजच शिकार ते वाघ करायला फिरत असतात. अनेक वेळा वाघाने ह्या विश्वासदादा हरगुलेला रस्त्यावरून जाता येता वाघ अनेक वेळा आडवे गेले. त्यांच्या मंडळीनं, आमच्या ताईनं सांगितलं हे बास करून टाका माझ्या लेकरा बाळांना, माझा त्यांचा बाप राहू द्या. एका दिवशी वाप कधी झेडप मारल तुमच्या अंगावर, तुम्ही या जगाचा निरोप घ्याचाल. मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तुम्ही ध्येयानं झपाटलाय, गंगावेस तालमीचं नाव करायचं म्हणताय, मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? ही पोरं निघून जातील पकडासारखी उडून. काय नाही, माझा जन्म ज्या दिवशी झालाय त्या दिवशी माझ्या मृत्यूची तारीख आहे निश्चित. या न्यायानं माणूस आजपर्यंत थकला नाही. वय वर्ष 55 झालंय, तरी सुद्धा केशव पवार सारखा पैलवान घडवण्यासाठी त्यांनी आपली वेळ जीवनातली अनमोल दिली. शासन 100 रुपये सुद्धा त्यांना देत नाही, कुठल्या पाकिटाच्या हव्यास धरत नाही, कुठल्या मैदानाला कोणाकडे. अनेक त्यांचा पट्टा, अनेक जण, कोण सरपंच झाले, कोण आमदार झाले, कोण खासदार झाले, असे अनेक पट्टे त्यांचे झालेले आहेत. पण कोणाकडे कधी विश्वासदादा हात पसरला नाही. मला 1 लाख रुपये देता का, माझ्या संसाराला कमी पडल्यात. हाई चटणी भाकर खाऊन तृप्त डेकर देणारा माणूस आहे विश्वासदादा हरगुले. त्यामुळं विश्वासदादानं तुमच्या गावाला भारतातलं सर्वात मोठं मिडल या गावाला लिहिलंय. सनी फुलमाळी नावाचा एक पोरगा, पुण्याचा नंदीवाली समाजाचा पोरगा, प्रणवदादा ज्या दिवशी मिडल आणलं का, नंदीवाली समाजाचं पोरग ताडपदरीच्या घरामध्ये राहत होतं. कोणती सोशल मीडिया आली नाही. केशव पवार आला, एबीपी माझा आलं का, सिद्धूभाऊ गावात जी 24 तास आलं का. पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात केशव पवारचा स्टेटस कोणी ठेवला असतं तर मी धनाजी मधने ठेवलाय. गरीबाच्या पोरानं 7 समुद्राच्या पलीकडं हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. भारताचा तिरंगा घेऊन घेणारा पैलवान तुमच्या गावात बसलाय. कर्म जिनके अच्छे है, किस्मत उनकी दासी है, नियत जिनकी साफ है, घर में मथुरा काशी है. भविष्यामध्ये प्रणवदादाच्या हाताला यश भगवंतानं पांडुरंगाने द्यावं. आणि हा पोरगा या भारत देशामध्ये इंडियन रेल्वेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या महसूल विभागामध्ये, कारण पोलीस भरती तर हे जाऊ शकत नाही, कारण बॉडी ह्याची फिजिकल बघितली तर उंची कमी. हसणार नाही मी, कुणाच्या पोटी कोण जन्मलेलं काय सांगता येत नाही. उंची कमी आहे म्हणून न्यूनगंड मनामध्ये न बाळगता आलेलं भगवंतानं जे देणं दिलंय, ठेवेले अनंते तैसे तर हवे चित्त असावे समाधानी. महाराज जसं भगवंतानं दिलं त्याच्यावरती मात केली आणि 48 किलो वजन घट, बरोबर का, 57 किलो, सॉरी 48चा गट बदल 5-7 किलो कसं वजन वाढलंय मला बी कळलं नाही. आणि 57 किलो वजन गट, 48 किलो खेळत होता ही बरेच दिवस नामदेव बर्डे सारखं. आणि आता 57 किलोचं मेडल आणले. 57 किलोला योगेश्वर दत्ता हा जगातला सर्वात श्रेष्ठ पैलवान आहे. त्यामुळं 57 किलोला मेडल आणलंय. भविष्यात याच्या सोबतीला लाल दिव्याची गाडी आली. जर ग्रॅज्युएट आहे का, 12वी पास आहे का, सेकंड इयरला आहे, इंग्लिश बोलते की, 100% भविष्यामध्ये प्रणवदादा विद्याभूषित माणूस असला की भारत सरकारनं सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आणि केंद्राचे क्रीडा मंत्री यांनी तरतूद केली. खेलो इंडियाला गेला आणि सर खेलो इंडियाला गेला, भारतातलं मेडल आणलं, त्याला डायरेक्ट तालुक्याचा क्रीडा अधिकारी करण्याचा आदेश GR शासनानं काढलाय. 2011, 12 आणि 13 ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी
डाएट GR काढलाय. काय काढलाय तर त्याला डाएट महाराष्ट्र केसरीला तुम्ही DYSP करा. 14, 15 आणि 16चा महाराष्ट्र केसरी डाएट विजय चौधरी ही DYSP झालेले आहे. ते देवेंद्र फडणवीस साहेब यांना क्रीडा क्षेत्राविषयी फार आपुलकी आहे. त्यामुळं कधीतरी जीवनातली एक छोटीशी वेळ तुमची केशवला गाडीत बसवून घेऊन जावा. माणूस लोकनेता एका दिवसात होत नाही. तुम्ही अजून 40च्या आत आहे. भरपूर दिवस आहे तुम्हाला या राज्यात सेवा करण्याची संधी आहे. कधीतरी पंढरपूर तालुक्याचं आरक्षण उठल, कधीतरी हिथून पळपुळजवाडीपर्यंत असा पट्टा घावल प्रणव दादा. परत तालुका एक होईल, मंगळवेढा तिकडे जाईल, माडा तिकडे जाईल. आम्ही कधीतरी व्यासपीठाला तुमच्या येऊन उभा राहील. जीवनामध्ये तुमच्या जीवनात धरलेली स्वप्न साकार होतील. आणि त्यामुळं हे काम हातात घ्या. तुम्ही घेताना वाजवाई टाळ्या पूर्ण मालकाला. आणि जीवनभर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लेकरं बाळ, हंसा काकू, बाळासाहेब मामा ही सर्वजण आशीर्वाद तुम्हाला देतील. यांचं काय आज आहे उद्या नाही. लेकराचं कल्याण झालं थाटात. आज जशी मिरवणूक लागली, निवडणूक, आता उद्या नोकरी लागल्यानंतर पाहुण्याची वर्दळ वाढल, लग्न थाटात पार पडेल. 40, 45 वर्षाच्या पोराही पण लग्न होऊन आहे तो अवघड झाले. मग पैलवानकीचं सुद्धा फार अवघड आहे. मी वस्तुस्थिती सांगतोय, हसायसाठी मी बोलतच नाही. काय सुनील पैलवान, मागटली माणसं सक्षम असली, ह्या गरीबाला कोण माणूस आहे हो. जवळजवळ 2002 ला 3-3.5 लाख लेकीचं हत्याकांड झालं महाराष्ट्रात. जे अपत्याचं जे महाराष्ट्रात झालं का, त्यामध्ये 1000 पुरुषाच्या मागे जवळजवळ 700 स्त्री आहेत. त्यामुळं आताच्या काळामध्ये योग्य तरुण असेल, त्याच्या जीवनाला जर हाताला काम बनवणारा चांगला असेल तर त्याचाच विवाह सोहळा होतोय. नाही तर लग्नाच्या सुद्धा अडचणी फार वाढल्यात. मी रोज एका गावाला जातोय, 10-5 नवरदेव माझ्या मागे लागतात. मधने सर तुम्ही अनेकांच्या संपर्कात असता, आमचं तेवढं बघा की. त्यामुळं तो सुद्धा विषय गंभीर असतोय पुढे भविष्यामध्ये. त्यामुळं केशव पवारच्या जीवनाचा मार्ग सुखकर व्हावा, या कुटुंबाला एक आकार यावा. खेडबोशी गावाचं त्याच्यावरती प्रेम आहे, पंचकृषीचं नाव आहे. शिदूभाऊ तुम्ही पंचायत समिती सदस्य झालाय. त्यामुळे भविष्यामध्ये या खेडबोशाला छोट्यातल्या छोट्या गटामध्ये पदक मिळालंय. आणि भविष्यामध्ये या गावात एखादा भविष्यात कोणाचा तरी मुलगा, माझ्या माता भगिनी बसलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला मी सांगतो, पैलवानकीला कमी लेखू नका. पंढरपूर तालुक्यातला ज्योतिबा अटकळे आणि आबा अटकळे हे 2 पोरं इंडियन रेल्वेमध्ये, एक पोरगा आबा अटकळे TC झालाय. ह्या रविराज चव्हाणला पंढरपूर तालुक्यातल्या बाबळगावच्या DYSP होण्याची संधी आहे. कारण जगातला नंबर 2चा पैलवान आहे प्रकाश बनकर पैलवान. हे प्रकाश बनकर उठून उभा राहा, जरा उठून उभा राहा. हा पोरगा आहे का भविष्यात आज इथं आलेला आहे, भविष्यात तुमच्या गावात DYSP म्हणून येईल. अजून 4-5 वर्ष लाल मातीची सेवा करण्याची संधी आहे त्यांना. अजून शर्यत संपली नाही. या प्रकाश बनकरनं पैलवाननं ह्या तुमच्या ढाण्या वाघाला घडवलंय. टाळ्या वाजवताना कधीच करू नका. आणि त्यामुळं प्रणवदादांच्या तुम्हा गावांच्या शिदूभाऊ तुम्ही पंचायत समिती सदस्य झालाय. तालुक्यामध्ये हाय व्होल्टेज निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलाय. तुमची बी पत वापरा आणि त्यामुळं गावाला न्याय द्या. एवढंच मी सांगेल. बोलण्याच्या अवघामध्ये कुणाचं स्वागत राहिलं असेल तर, कारण त्याच्या अगोदरच मी बंडूरांना बरंच बोलून गेलोय. कारण अजून बोलायचं म्हणलं तर प्रणवदादाला जायचं आहे. त्यांच्या मागे अजून कामं भरपूर आहेत. माझ्या हातात माईक आला की 2 तास मी थांबत नाही. 5-5 तास बोलायचा मला अनुभव आहे. त्यामुळं तुमच्या केशवचं जीवनामध्ये कौतुक करत असताना मी कधी कमी पडलो नाही. मी गरीबाचा पोरगा आहे. माझी आई दुसऱ्याच्या बांधावर कामाला गेल्याशिवाय माझ्या घरात चूल पेटत नव्हती. आणि त्यामुळं मला तुमच्यासारख्या माणसानं आधार दिलाय. गरीबाच्या मुलाला मी आधार देणारा माणूस आहे. शेखर सावंतचे वडील कुठं आहेत? हाय का इथं? कुठं आहे? त्या उठून उभा राहा. तेव्हा ही पंढरपूर तालुक्यातला भोश्याचा पोरगा आहे. 48 किलो वजन गटामध्ये भारतातला सर्वात मोठा पैलवान त्यांच्या घरामध्ये. वाजवा टाळ्या. आणि त्याला इंडियन आर्मीनं दत्तक घेतले. त्यांच्या पोराला 17 वर्षी वयोगटाच्या आतमध्ये कुमारमध्ये पदक आणलंय. अजून काका पवारांच्या तालमीतला पोरगा त्यांचा. कुठल्याही तालमीतला असू द्या, सर्व तालमीचा मी आई म्हणूनच भूमिका पार पडतोय. त्यामुळे कुस्ती कॉमिटीत आल्यानंतर गरीबाच्या पोरांना बक्षीस द्या. केशव किती ठिकाणी म्हणालो, गरीबाच्या माझ्या केशव पवारला बक्षीस द्या. त्याच्या खुराकाला पैसे लागतात. केशव पवार महाराष्ट्रभर कुस्ती क्षेत्रात मैदानी आणि स्पर्धेतली कुस्ती करून खेड्याचं नाव अखंड हिंदुस्थान मध्ये केलं. त्यामुळे केशव पवारला भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्या जीवनामध्ये गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन आणि रामाची मर्यादा लाभो हीच पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. जय 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 श्रीराम.